उद्या श्री क्षेत्र जेजुरी येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी बहुजनांचे नेते गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे नेते तुषार दामोगडे साहेब आणि महाराष्ट्रातील सर्व 42 जातीचे समुदायाचे सर्व वेगवेगळ्या समाजाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचं स्वरूप हा पहाटे जेजुरीच्या खंडेरायाला आम्ही दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी महापूजा होईल। महापूजा घालून जेजुरीच्या खंडेरायाला त्या ठिकाणी मागणी घालणार आहे की आमच्या समाजाचे नेते आदरणीय दौलतनाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे। तिथून आम्ही आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याजवळ येऊन त्या ठिकाणी दुग्धाभिषेक करणार। तिथून 42 समाजाचे वेगवेगळ्या वेशभूषामध्ये त्या ठिकाणून आम्ही रॅली करून घोषणा देत कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहोत। महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी विनंती केली, आमचं आव्हान आहे की आपल्या भटक्या विमुक्तांचा नेता रामोशी समाजातला 70 वर्षानंतर आजपर्यंत राजकीय दृष्ट्या कोणत्याही पक्षाने संधी दिलेली नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही 2014 ते 2026 पर्यंत या ठिकाणी आहे। आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आलंय की आम्हाला रामोशी बेडर समाजाला आजपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी मिळालेली आहे। फक्त भारतीय जनता पार्टीच आम्हाला विधान परिषद देऊ शकते। 2014 ते 2026 पर्यंत लोकसभा विधानसभेत आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे आणि रामोशी बेडर समाजाचं 53 विधानसभेमध्ये आमचं मताधिक्य आहे। त्या 53 विधानसभेचे आमदार आणि 15 लोकसभेचे खासदार निवडून आणण्यात आमचा खारीचा वाटा असल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधान परिषदेवर दौलतनाना शितोळे साहेब यांना संधी द्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।